पुत्र म्हणू नका, मी पण प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहे आणि तो एक जबाबदार नेता आहे. आता अनेक ठिकाणी असा उल्लेख करता येईल, पण तसं बोलणं उचित राहणार नाही. मी एक प्रदेशाध्यक्ष, लोकांनी निवडून दिलेला 2दा खासदार, 5 वेळा विधानसभाचा सदस्य झालो आहे. त्यामुळे पुत्र तो पण विधान परिषदेमध्ये निर्वाचित झाला आहे. आता आम्ही भेटणं स्वाभाविक आहे. शिंदेसाहेब आज एनडीएचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनडीएचे नेते आहेत म्हणजे आमचे नेते आहेत. तर अशा वेळेला त्यांची भेट घेणं हे काय त्याच्यात बिलकुल गैर नाही. भेट घेतच राहणार पुढे. अनेक कामं सार्वजनिक असतात जी शिंदेसाहेब आज त्याला प्राधान्य देतात. देवेंद्रजीची आमची अनेक वेळेला भेट होते. रवींद्र चव्हाणांची माझी भेट झाली, वहिनींची भेट झाली. या भेटी ज्यावेळेला आपण एका 3 पक्षाच्या महायुतीमध्ये काम करत असतो आणि मी ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष आहे अशा वेळेला या सगळ्या भेटी होतच राहत असतात. खरं आहे की शिंदेसाहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली. शिंदेसाहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला. शिंदेसाहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्याच्यानंतर शिंदेसाहेब, त्याच्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील आणि आपापला पक्ष बळकट करायला कोणाचा संधी असण्याचं काही कारण नाही. पण शिंदेसाहेब एक दिलखुलास नेते आहेत. देवेंद्रजीसुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या काचाकोचा माहिती आहेत, शिंदेसाहेबांनाही माहिती आहेत. त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला. त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहे. शेवटचा प्रश्न आहे राजकीय साहेब. आता अशा वावड्या उठवल्या जातात किंवा अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेतृत्वावरनं रस्सी घेतली, सुनेत्रा वहिनी असतील नाही तर पार्थ. नक्की राष्ट्रवादीत काय चाललं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. या सगळ्या 30 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये मी संयुक्त राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 14 ते 18 प्रदेशाध्यक्ष राहिलो. प्रफुल्लभाई दिल्ली स्तरावरती कार्याध्यक्ष किंवा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. भुजबळ साहेब तर पक्षाच्या स्थापनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. हसन मुश्रीफ साहेब तर 99 आहेत. धनंजय मुंडे तर आमच्या पक्षाचे विरोधी नेते, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी सभागृहात काम केले. दिलीप वळसे पाटील 15 वर्षे मंत्री राहिले, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहिले. सगळेजण एकत्रितपणाने पक्षामध्ये काम करतो आणि बहिणीच्या नेतृत्वाखाली काम करतो. पार्थ राज्यसभेवरती आमच्या निवडून गेलेलं एक तरुण नेतृत्व आहे. शेवटी 19 सालीसुद्धा पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच ते राजकारणामध्ये प्रवाही झालेत किंवा आता सुरू झालेत असं नाही. त्यांची राजकीय सुरुवात 19पासून सुरू झाली. आता दादांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली अशा वेळेला तरुण नेतृत्व, जुन्या अनुभवी नेते एकत्रितपणाने पक्ष पुढे नेण्यासाठी वाटचाल करत आहेत. त्यामुळे निर्विवादपणे नेतृत्व वहिनींचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.